नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. ओझरसाठी जातो आहे. ओझरचा जो गणपती आहे. काय नाही ठीक आहे. आम्ही आता इथे सध्या नाश्त्यासाठी थांबलो आहे. मिसळपाव खाऊ आणि परत इथनं पुढे ओझरसाठी निघू. ओझरच्या गणपतीला विघ्नहर म्हणतात. हे देऊळ पुणे जिल्ह्यात आहे आणि हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. अष्टविनायकातला 7वा गणपती म्हणजे ओझरचा विघ्नहर. या गणपतीला विघ्नेश्वर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. विघ्न म्हणजे कार्यात बाधा येणारी बाधा आणि हर म्हणजे दूर करणारा, म्हणजे बाधा दूर करणारा विघ्नहर. ओझरमधील श्री विघ्नहर हा अष्टविनायकांपैकी सर्वात श्रीमंत गणपती आहे. ओझर हे गाव कुकडी नदीवर वसलेलं आहे. ये अवे ही पण येते बे जवळ धरल काही. अरे बापरे. इथून आपण लस्सी पार्सल घेतली. निघू इथून. आता परत अर्धा तास लागणार इथनं जायला पुढे. पुणे नाशिक रस्त्यावर जुन्नर तालुक्यात हे देवस्थान आहे आणि नारायण गावापासून 8 किलोमीटरच्या अंतरावर कुकडी नदीच्या काठी हे मंदिर आहे. जवळचं रेल्वे स्थानक म्हणजे पुणेच आहे. या मंदिराचा पण थोडासा इतिहास बघू. एक राजा होता ज्याचं नाव अभिनंदन होतं. त्याने त्रिलोकाधीश होण्यासाठी एक यज्ञ सुरू केला होता. तर ह्या यज्ञामुळे इंद्र भयभीत झाला आणि या भीतीमुळे यज्ञात विघ्न आणण्यासाठी विघ्नासूर राक्षसाची उत्पत्ती केली. पण त्याला यज्ञात विघ्न आणण्यास सांगितले. त्याने एक पायरी पुढे जाऊन सर्व यज्ञांमध्ये विघ्न आणायला सुरुवात केली. यामुळे ऋषीमुनींनी विघ्नासुराचा बंदोबस्त करण्यासाठी त्यावेळेस गणपतींना विनंती केली होती. गणपतीने पराभव केल्यानंतर विघ्नासूर गणपतीला शरण गेला. गणपतीने त्याला जेथे माझी पूजा केली जाते तेथे न येण्याच्या अटीवर सोडून दिले. पण विघ्नासुरानं गणपतीला विनंती केली की तुमचं नाव घेण्याआधी माझे नाव भक्तांनी घ्यावे व तुम्ही इथंच वास्तव्य करावे. विघ्नासुराची ही विनंती गणपतीने मान्य केली व तो या ठिकाणी विघ्नहर या नावाने राहायला लागला. नवीन वर्षाचं कसं रे गाड्यांमुळेच असेल. पण पहिलाच हे ना विकेंड ना नवीन वर्षाचा. 1775 मध्ये बाजीराव पेशव्यांचे भाऊ चिमाजी अप्पा यांनी हे देऊळ बांधलं आणि त्यावर सोनेरी कळस चढवला होता. हे म्हणतोय का तू इकडे आज गर्दी आहे भरपूर. हे विघ्नहर गणपती मंदिर ओझरचं. ही लाईन आहे. आता आपण या लाईननी जाणार. अशी का दिली खाली काहीतरी असेल ना, फिरून दिली ना. चला गर्दी जास्त नसल्यामुळे आमचं दर्शन जे आहे 15 मिनिटात घेऊन झालं आणि नंतर मग आम्ही ठरवलं की आपण नवीन गाडी घेतलीस तर
ओझरमधूनच एक छोटीशी गणपतीची मूर्ती घेऊ आणि आपल्या कारमध्ये ती लावून देऊ. त्यामुळे मग आम्ही आलो इथे जवळच्याच बाहेर मंदिराच्या गाभाऱ्यातून बाहेर आल्यानंतरच काही शॉप्स होते. इथे आम्ही छोटे छोटे काही गणपती बघितले. त्यातलाच आम्हाला एक लाल कलरचा, म्हणजे असं म्हणतात की लाल कलरचा गणपती हा शक्यतो गाडीमध्ये ठेवायला पाहिजे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.